तुम्हाला पण छान छान हेअरस्टाईल करायला आवडतात, पण त्यासाठी हेअर ऍक्सेसरीज कोणत्या कोणत्या यूज करायच्या हेच आपल्याला माहित नाही, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी अभिलाषा आणि माझ्या चॅनलवरती वेगवेगळ्या टॉपिकचे व्हिडिओज मी घेऊन येत असते. फार डिस्क्रिप्शन मी देत नाही. लवकर लवकर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जर तुम्हाला फॅशन, DIY, हेअर केअर अशा साऱ्या टॉपिक्स मध्ये इंटरेस्ट असेल तर. कोणत्या अशा इम्पॉर्टंट हेअर ऍक्सेसरीज आहेत ज्या तुमच्याकडे असायलाच पाहिजे आणि त्याने खूप छान छान क्रिएटिव्ह हेअरस्टाईल्स तुम्ही तयार करू शकता आणि फार काही महागड्या पण नाही आहेत, त्या खूप स्वस्त आहेत. तर त्या आपण आज बघणार आहोत की या तुमच्याकडे असायलाच पाहिजेत, मग तुम्ही खूप छान हेअरस्टाईल क्रिएट करू शकता. आणि हो, हा व्हिडिओ झाल्यानंतर मी याचा पार्ट 2 पण घेऊन येणार आहे, ज्याच्यामध्ये मी त्याच हेअर ऍक्सेसरीज यूज करून छान छान हेअरस्टाईल तुम्हाला दाखवणार आहे. सो असं तुम्हाला व्हिडिओज बघायचे असतील तर लगेच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्ही तसे नेक्स्ट व्हिडिओज मिस नाही करणार. सो सगळ्यात फर्स्ट आपण बघणार आहोत हा डोनट बन. हा इतका म्हणजे जर तुम्हाला क्लीन लुक हवा असेल ना बनचा, तर हा बन तुम्ही घ्यायलाच पाहिजे. हा तुमच्याकडे असलाच पाहिजे. खूप कॉस्टली नाही आहे आणि वेअर करायला सुद्धा खूप इझी आहे. आणि ह्याच्यावर तुम्ही असं सिम्पल असा गजरा वगैरे लावलात ना आंबाड्याला, तर खूपच सुंदर दिसते हेअरस्टाईल. सो हा असा एक बन तुमच्याकडे असायलाच पाहिजे. खूपच छान हेअरस्टाईल ह्याने तयार होतो. आपला आता सेकंड आपण बन बघूया की कोणता तुमच्याकडे असायलाच पाहिजे. जर तुम्हाला क्लीन लुक नको असेल आणि मेसी लुक जर क्रिएट करायचा असेल बनचा, तर हा असा बन तुमच्याकडे असायलाच पाहिजे. बन म्हणजेच रबर आहे. हा आपण जसं हेअर रबर लावतो तशा टाईपचा हा रबर आहे इलास्टिकचा. आणि हा एकदम इझी आहे वेअर करायला. अगदी झटपट 2 मिनिटात पण होणार आहे. जस्ट एक रबर बांधायचा आणि त्याच्यावर हे सुद्धा रबर सारखंच तुम्ही अडकू शकता आणि इतका इझिली मेसी लुक क्रिएट होतो ना तुमचा. ह्याच्यासोबत गजरा बिजरा काही लावायची सुद्धा गरज नाही. हा इतका छान बन दिसतो. फक्त घेताना तुमच्या कलरचा म्हणजे तुमच्या हेअर कलरशी मॅच होणाराच तुम्ही बन घेऊ शकता. ऑनलाईन सुद्धा अवेलेबल आहे. या सगळ्याची जर मला लिंक मिळाली तर मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देईनच, तुम्ही तिथून बाय करू शकता. सो हा एक बन तुमच्याकडे असलाच पाहिजे. सो हे झाले बन. आता आपण बघणार आहोत की जर तुम्हाला वेणीच्या हेअरस्टाईल्स आवडत असतील, जर तुमचे केस लांब नसतील, शॉर्ट असतील आणि जर तुम्हाला हवं असेल की वेणीची हेअरस्टाईल करायची आहे, तर अशा प्रकारे गंगावन मिळतात, तर ते तुम्ही घेऊ शकता विकत. तर ह्याच्याने तुम्ही वेणीची हेअरस्टाईल खूप इझिली तयार करू शकता. हल्ली वेणीच्या हेअरस्टाईलचा खूप जास्त ट्रेंड आलेला आहे. सो अशा प्रकारचं एक गंगावन तुमच्याकडे असायला पाहिजे. म्हणजे हेअर एक्सटेन्शन म्हणू शकता, पण पहिले आपण गंगावनच म्हणायचो. हे माझं खूप जुनं आहे. बिईंग अ क्लासिकल डान्सर आम्हाला कंपल्सरी वेणीच असायची, त्याच्यामुळे हे माझ्याकडे तेव्हापासून आहे आणि मला आता हे हेअरस्टाईलसाठी खूप जास्त उपयोगी पडतं वेगवेगळ्या टाईपच्या. सो तुमच्याकडे अशा टाईपचं एक हेअर एक्सटेन्शन असलंच पाहिजे. आणि वेणी घालायला खूप जास्त इझी पडतं, कारण की याला ऑलरेडी 3 पार्टिशन्स आहेत. सो हे कसं घालायचं हे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणारच आहोत. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. सो हे एक असलंच पाहिजे. आणि सो वेणीच्या खाली लावण्यासाठी हे एंडला हे असं सुद्धा मिळतं. हे सुद्धा तुम्ही घेऊ शकता जर तुम्हाला हवं असेल तर. त्याच्यानंतर आपण सगळ्यात मेन गोष्ट आहे, आंबाडा घातल्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे गजरे आपल्याला घालायला खूप आवडतात. सो प्रत्येक वेळेस शक्य होत नाही आपल्याला ओरिजिनल गजरा मिळणं, आणि जरी मिळाला तरी तो थोड्या वेळाने खराब होतो किंवा काळा पडतो. तर अशा वेळेस हे असे काहीसे गजरे तुमच्याकडे असतील ना, तर तुम्हाला कसलंच टेन्शनच नाही. खरा गजरा तुम्हाला आयत्या वेळेस नाही मिळाला, पण अशा प्रकारचा गजरा जर तुम्ही असा वेअर केला तर तो खोटा वाटत सुद्धा नाही. हा आणि वॉशेबल आहे. हे तुम्ही वॉश करून रियूज करू शकता. खूप वर्षापासून आहेत हे माझ्याकडे. एक असा फुल व्हाईट आहे आणि एक थोडासा असं ग्रीनिश कलरमध्ये आहे. सो कुठलाही तुम्ही सिंपल आंबाडा घातला आणि त्याच्यावरती जर हा गजरा घातला ना, तर खूपच छान दिसते हेअरस्टाईल. सो हे असे प्रकारचे गजरे तुमच्याकडे असायलाच पाहिजे. हल्ली इलास्टिकवाले पण गजरे मिळतात, पण ते पण छानच आहेत. सो हे पण छानच आहे. हा असं थोडंसं रिअलिस्टिक लुक देतात हे. सो असे गजरे तुमच्याकडे असले पाहिजेत. खूप कॉस्टली नाही आहेत, वॉशेबल पण आहेत, यूज करायला सोपे आहेत. त्याच्यानंतर हा असा पण एक गजरा माझ्याकडे आहे जो प्लॅस्टिकचा आहे आणि त्याला असे मध्ये लीव्स वगैरे पण आहेत. जर असं वेगळं काहीतरी, प्लेन नाही पण वेगळं काहीतरी. हा सुद्धा गजरा लावला ना खूपच छान दिसतो. हा पण अशा पण टाईपचा गजरा तुम्ही घेऊ शकता. ह्या सगळ्याची लिंक मला मिळाली तर मी डिस्क्रिप्शन मध्ये नक्कीच देईन, तुम्ही तिथून बाय करू शकता. सो हे एक तुमच्याकडे असायलाच पाहिजे. तर ही जर तुम्हाला गजरे नको असतील पण तरी सुद्धा काहीतरी वेगळं असं डेकोरेट करायचं असेल तुमच्या हेअरस्टाईलला, तर मग अशा प्रकारच्या मोत्यांच्या माळा सुद्धा मिळतात.
अशा माझ्याकडे 3-4 आहेत अशा, मी तुम्हाला आता एक दाखवतेय. सो ह्याला तुम्ही साईडने असे यू पिन लावून असं एकदम सिम्पली असं जरी हे केलं तरी तुमचा लुक जो आहे ना तो खूपच सुंदर दिसणार आहे. मोत्यांचं आहे फुल आणि खूप नाजूक आणि छान दिसतं अशा प्रकारचे. जर तुम्हाला नको असेल गजरे तर हे पण तुम्ही त्याच्यामध्ये तुम्ही लावू शकता आंबाड्यामध्ये. सो हे पण तुम्ही विकत घेऊ शकता आणि हे पण छान आहे, खूप युजफुल गोष्ट आहे ही सुद्धा. त्याच्यानंतर आता नेहमीच काय आपण गजरे घालत नाही, कधी कधी आपण गुलाबाची फुलं वगैरे सुद्धा लावतो. तर गुलाबाची फुलं तुम्ही खरी पण लावू शकता, पण मग ती काळी पडतात किंवा त्याचे पानं निघून पडतात. तर अशा वेळेस ना तुमच्याकडे जर अशा प्रकारची फुलं असतील ना एकदम बेस्टच, तुमचं कामच झालं. मग हे यू पिन्स आहेत आणि त्याला अटॅच्ड असं गुलाबाचं फूल आहे, तुम्ही बघू शकता. आहे की नाही छान? आणि एकदम इझिली तुम्ही असं लावू पण शकता केसांमध्ये. फक्त असं टाकलं बस झालं. तुम्ही सिंपल साधी तुमची हेअरस्टाईल असेल त्याला सुद्धा हा खूप मस्त लुक देणार आहे. सो अशा प्रकारे गुलाबाची फुलं तुमच्याकडे असलीच पाहिजेत. ही अशी ह्याची आहे, खोटी आहेत, पण ही लांबून अशी वाटून येत नाही की ही खोटी आहेत. घातली ना तर हेअरस्टाईल खूपच छान दिसत. वन साइड तुम्हाला फक्त फुलं लावायची असतील तर अशा प्रकारे तुम्ही इझिली लावू शकता केसांमध्ये आणि खूप छान तुमची हेअरस्टाईल क्रिएट होते. सो हे पण तुमच्याकडे मस्ट हॅव आहे, हे असलंच पाहिजे. तर आणखीन एक गोष्ट, वेणीची हेअरस्टाईल करताना आहे ना तुम्ही हे अशा प्रकारचं वेणीला हे सुद्धा लावू शकता. अशा प्रकारे हे सगळं मी घरी बनवलेलं आहे. हे कसं बनवायचं हे जर तुम्हाला हवं असेल तर मला नक्कीच कमेंट करा. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवूयात किंवा त्याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवूयात की कसं बनवायचं. बनवायला सोपं आहे, पण बिईंग अ क्लासिकल डान्सर आम्हाला हेच असायचं नेहमी. वेणीचीच हेअरस्टाईल असायची, त्याच्यामुळे ते गंगावन पण माझ्याकडे आहे, त्याच्यावर आम्ही हे असं लावायचो आणि इतकं सुंदर दिसतं ना हे. जर तुम्हाला असं काही वेगळं ट्राय करायचं असेल तर हा पण एक ऑप्शन आहे. हे वरती आंबाड्याला येणार आणि ही खाली जी वेणी तुम्ही घालता त्या वेणीवरती हे असं येणार. खूप छान दिसतंय हे. तर मला नक्कीच सांगा तुम्हाला हे आवडलं असेल तर कसं बनवायचं, आपण ह्याचा पण एक व्हिडिओ करूया. सो त्याचंच माझ्याकडे आणखीन एक आहे. हे आहे थोडंसं ग्रीनिश कलरची फुलं आहेत. सो हे पण सेम आहे. ह्याच्यामधले मोती जराशे मोठे आहेत आणि ते थोडंसं जरा नाजूक आहे. आणि ह्याच्या मध्ये आपण मोती नाही ऍड केलेले, फक्त फुलं आहेत आणि ह्याच्यामध्ये आपण मोती ऍड केलेले आहेत. खूप जास्त बनवायला सोपं पण आहे, पण दिसायला इतकं सुंदर दिसतं हे की काही विचारू नका. तुम्हाला ह्याचा व्हिडिओ पाहिजे तर मला नक्की कमेंट करा. सो या सगळ्या ॲक्सेसरीज. हां, आणि अजून एक गोष्ट मेन म्हणजे आंबाडा घालण्यासाठी लागणार आहेत यू पिन्स. खूप साऱ्या यू पिन्स शिवाय आपली हेअरस्टाईल होऊच शकत नाही. सो मीडियम साईज घ्या किंवा मीडियम आणि मोस्टली मीडियम आणि लॉंग साईजच तुम्ही यू पिन्स तुमच्याकडे कंपल्सरी ठेवाच. ही फुल लॉंग साईज आणि ही मीडियम साईज, ह्या दोन तुम्ही ठेवा, कारण की गजरा लावायला किंवा काही टक करायला ना खूप इझी पडतात ह्या पिन्स. सो आंबाड्याच्या हेअरस्टाईलसाठी अशा पिना तुमच्याकडे असायलाच पाहिजे. सो ह्या होते मस्ट हॅव हेअर ॲक्सेसरी जे तुमच्याकडे असणं खूप गरजेचं आहे. याने तुम्ही खूप छान छान हेअरस्टाईल क्रिएट करू शकता. जर हा तुम्हाला व्हिडिओ आवडला आहे आणि हा जर तुम्ही शेवटपर्यंत बघितला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला अजून पण सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब टू माय चॅनल, म्हणजे असे छान छान व्हिडिओज मी तुमच्यापर्यंत पोहोचवू शकते. आणि पुढचा व्हिडिओ काय आहे तुम्हाला माहिती आहे ना? जर तुम्हाला हेअरस्टाईल्स करायच्या असतील याच सगळ्या ॲक्सेसरीज वापरून तर पुढचा व्हिडिओ माझा नक्की पहा आणि त्यासाठी नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. सो थँक्यू सो मच व्हिडिओ इथपर्यंत पाहिल्याबद्दल. भेटूया असंच छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.